उपवास म्हटलं की तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून आज मी घेऊन आले आहे 2 उपवासाच्या खास रेसिपी. एकदम मऊ तुपातला शिरा आणि चविष्ट झणझणीत मसाले भात. दोन्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी मध्ये काही छोट्या टिप्स सांगणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे 1 रताळं आणि 1 बटाटा सोलून मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत. त्या फोडी अगोदर आपण पाण्यात टाकून ठेवूया, म्हणजे त्या काळ्या पडणार नाही. बटाटा आणि रताळं चिरलं की काळं पडतं, म्हणून लगेचच पाण्यात टाकायचं आहे. आता आपण साहित्य पाहूया. 1 वाटी भगर, 2 मोठे चमचे कच्चे शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या. भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्यांचं जाडसर वाटण करून घेऊया. कढईत तूप किंवा तेल गरम करून त्यात आपण जे पाण्यात बटाटे आणि रताळे टाकले होते ते घालून घेऊया. पाण्यातून काढून आपण तुपात टाकलेलं आहे. छान असं त्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं परतवून घेऊया. आता कच्चे शेंगदाणे आणि तयार केलेलं वाटण घालून छान मिक्स करू. गॅस मंदच ठेवायचा आहे. जे वाटण केलेलं आहे मिरची आणि शेंगदाण्याचं ते जळू शकतं. आता भगर स्वच्छ धुवून घेऊया. 3 ते 4 पाण्याने मी भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भगर स्वच्छ धुवून घेतली, तिला कढईमध्ये घालूया. इथे माझी क्लिप मिस झालेली आहे, त्याच्याबद्दल सॉरी. ते ज्या वाटीने भगर घेतली होती त्या वाटीने 4 वाट्या उकळतं पाणी घातलेलं आहे मी. म्हणजे जेवढी भगर आहे त्याच्या 4 पट पाणी घालायचं आहे. करून घेऊया, ढवळून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया. झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये हलवत 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊया. तर 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. गॅस मंदच होता आणि बघूया आपला भात तयार झालाय का. किती सुंदर भात तयार झालेला आहे आपला. झणझणीत भात तयार झालेला आहे. आणि इथे भात तयार झालेला आहे. मसाला भात आपला उपवासाचा तयार झालेला आहे. तुम्ही जिरी खात असाल तर सुरुवातीला जिऱ्याची फोडणी नक्की द्या आणि कोथिंबीरही खात असाल तर कोथिंबीरही तुम्ही घालू शकता. खूप छान चव येते. आता भात तयार झालेला आहे. आता करूया शिरा. उपवासाचा मस्त शिरा करण्यासाठी अर्धी वाटी भगर मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहे. भगर भाजत असताना ड्रायफ्रूट कट करून घेऊया. भगर मात्र अधूनमधून हलवत राहायची आहे सतत. भगर भाजायच्या अगोदर मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेली होती, धुतलेली नाही. इथे एक मध्यम आकाराचं रताळं साल काढून घेतलेलं आहे आणि ते मी ताटामध्ये डायरेक्ट पाण्यात किसणार आहे. तुमच्याकडे जर रताळं शिजवलेलं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. रताळं डायरेक्ट पाण्यात किसल्यामुळे ते काळं पडणार नाही. आता रताळ्यातलं पाणी आपण काढून घेऊया आणि पिळून घेऊया. भगर बघा इथे छान भाजली आहे, फुललेली आहे आणि कलरही तिचा पूर्ण पांढरा झालेला आहे. कढईमध्ये घेऊया 3 ते 4 चमचे तूप. त्याच्यात घालूया ड्रायफ्रूट्स. मंद गॅसवरती ड्रायफ्रूट्स छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. तर ड्रायफ्रूट छान असे भाजलेले आहेत. आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण रताळ्याचा जो पिळून घेतलेला किस आहे पाण्यातून काढून तो घालूया. मंद गॅसवरती एकदम छान मऊ होईपर्यंत, त्याला तूप सुटेपर्यंत रताळ्याचा किस आपण भाजून घेणार आहोत. पूर्णपणे मंद गॅसवरती भाजायचा आहे. बघा तूप सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये घालूयात भगर. गॅस अजूनही मंदच आहे. बारीक गॅसवरतीच आपण बनवणार आहोत. घालूया ड्रायफ्रूट्स. इथे मी 1 कप गरम उकळतं दूध घेतलेलं आहे, 1 कप, आणि अर्धा कप
पाणी घातलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी, ज्या वाटीने भगर घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, तेही गरम घातलेलं आहे. छान मिक्स करूया आणि झाकून ठेवूया 5 ते 6 मिनिटांनी मंद गॅसवरती. तर शिरा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये घालूयात 1 वाटी साखर. ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने 1 वाटी साखर घालायची आहे. आपण अर्धी वाटी भगर घेतली, 1 वाटी साखर. तर तयार आहे आपला शिरा. बघा किती छान असा शिजलेला आहे. तर तयार झालेला आहे शिरा. गोड शिरा आणि उपवासाचा मसाले भात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.